नाव आहे म्हटलं तुमचं? मनोज. हा हाय पुरा 15 एकराचा पट्टा. हे करून द्या आणि मग काही असलं तर मी तुम्हाला सांगतोच. काही चाय नाश्ता करून आले का बस तसेच आले? चहा पेलो होतो आणि तसंच गडबडीत निघालो. बरं बरं, तुम्ही करा चालू काम, सांगतो यायले. रामा भाऊ. आलं तात्या माझ्या लक्षात. डब्बा घेऊन ये तुम्ही त्याच्यासाठी जेवाचा. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. चाय पाण्याचं पाहतो. हे बा, जेवाचा डब्बा घेऊन येणे, जेवण करून घे जा आणि तुमच्या हिशोबानं चालू द्या. गडबड करू नका, शांततेत करा पण चांगलं काम करा. म्हणजे डबल पुढच्या वर्षी सांगायच्या वेळेस तुम्हाला सांगितलं पाहिजे असं काम करा. त्याचं तुम्ही लोडच नका घेऊ. आपली पेरणी पायदा कशी करणार राहते आणि त्याच्यानंतर पैसे दे जा. हा, आता दिले नाही चालते तुम्ही पैसे. तुमचं जेव्हा पीक थोडंसं मोठं होईल आणि तुम्ही समाधानी राहायचा तेव्हा पैसे दे जा लागेच. तर या पेरणीच्या मशिनीनं लय लवकर काम होते. पा झालं बी ना मायवालं. आता तुमचंही अटपत आलं. हा, माया म्हणा आठपतच आलं होऊन जाते. मग तात्याचं आहे बा बाकी. माया कसा मला टाइम लागला ना, नाही तर आतापर्यंत तात्याचं अटपत होतं. माया 50 एकराचा पट्टा आहे ना तो. काय मोहन, सोन्यान चेत्यासोबत काही भांडणं झाले का त्याले? त्या पांटिल्यावर एवढे दिसून नाही राहिले म्हणून म्हटलं. अरे हाव रे, नाही तर इथंच तर पडले राहते ते. नाही असं तर काही झालं नाही. आता तर सकाळी ते भेटले होते मला. आंबे आणले होते त्यानं वटपौर्णिमेसाठी इकाले. तर ते म्हणे का पानं लावून ठेवी, आम्ही येतो म्हणे जेवण करून. 2-3 दिवस झाले पानं खाल्ले नाही म्हणे त्या बच्चे. नाही इथंच राहते ना ते पडलेले म्हणून म्हटलं. दिसून नाही राहिले ना, त्याच्यानं विचारलं. म्हटलं काही झालंच काय बा तुमचं? नाही असं काही झालं नाही. अरे इथंच येणार त्याले, कुठं जाणार आहे ते? पान खाले तर आपल्याच पांटल्यावर येणार आहे. काय म्हणते मग आपली चिखलदऱ्याची ट्रिप? हा, अरे मोसम बनलाय ना मस्त, चल ना म्हणा. मग कधी याच्या पेरण्यास खतम नाही होऊ राहिले, कसे पेरण्या करू राहिले. तरी ते ट्रॅक्टर आणलेला आहे पेरणी करायसाठी, त्याचा तर लवकरच होते. मग काय टाइमपास करू राहिले हे? चला म्हणा जरा लवकर, मस्त मोसम पाणी बनलेला आहे. हा, एक नंबर कार्यक्रम जमून जाते. चल चलता काय मोहन कपडे आणाले? अरे बस बाबा, तूच जा कपडे आणाले. जात जाय ना, जरा कपडे गिपडे घालत जाय ना पद्धतशीर. हिवाळ्या जवळचा माणूस आहे राजा तू. त्या बनेलवर आणि चड्डीवर दिवस काढतो तू. अरे बनेल आणि चड्डी तुम्हाला काय एकच वाटली काय? अरे लय असे 3-4 जोडा घरी पडले एकाच कलरचे. अरे याजी वहिनी लवकर. आम्हा ना भाऊजी, कायले गडबड करत असता आले का? अरे गडबड म्हणजे बाकीच्या घराने घ्या लागत काय? घ्या जरा लवकर टाका कचरा. वडाची पूजा नाही करायला गेलते काय? गेलती ना. 7 जन्म मोहनराव सारखाच नवरा भेटायला पाहिजे म्हणून फेऱ्या मारल्या ना वडाच्या भोवती. सगळे जे व्रत आहे ते बायासाठीच बनवलेले आहे. माणसासाठी तर कोणते व्रतच नाही आहे. त्याला तर नो फिकर काम आहे. वा वा, असं नाही तर काय तर. चला येतो. आपला ताल जमवता पांडुरंग बुवा. अरे मी सगळ्याचेच ताला जमवतो, त्याचं काही नाही. मला फक्त फोन आला पाहिजे बस. जाता का रे तू? आणि चालला जा पटकन घेऊन. पैसे वसूल करून घेऊन ये. नाही काय आपल्या तर झाल्याच आहे पेरण्या, तर काय मग चालू द्या. आपला ताल जमवता जरासा, नाही तर बस मग. आता फक्त एकच कास्तकाराचा फोन आला होता, त्याच्यानं आपण मनोजचा ट्रॅक्टर पाठवून दिला. हा, तो म्हणे पैशाला घिस काम आहे का? म्हटलं पैशाचं टेन्शन नको घेऊ. पैसे त्याने नाही दिले तर मी देईन. पैशाचं काही लोड नाही आहे ना. पैसे तर गेल्याबरोबर भेटले म्हणते त्याले. अर्धे पैसे पहिलेच देऊन दिले काम करायच्या पहिले. तिकडल्या कास्तकाराच्या पेरण्या व्हायच्याच आहे, कारण पाणी काही बरोबर आलं नाही त्याच्या इकडे. 2 ठोक आलाय, त्याच्याच्याने त्यानं पेरणी चालू करून दिली. आता मला जसा फोन आला का मी तुमचा पाठवून देतो, त्याच्यानंतर तुमचा, म्हणजे चालूच देतो ना. 3-4 कास्तकाराचा फोन आला तर मग 3-4 ट्रॅक्टर देऊ पाठवून. आपल्याला काय फक्त पैसे वसूल करायचे मतलब. भाऊ नामदेवराव, 100 वर्ष आयुष्य यायले नाव घेता येऊन राहिले. चल दे मोहनदा, पानं दे आमचे 2. तुला मंगाशीच लावायला लावले होते ना. चल दे पैसे नगद घे मोहनदा. चल दे लवकर पानं दे. आता किती वेळचे पानं लावून ठेवले होते तुमच्यासाठी, आखरी दुसऱ्याला देऊन द्या लागले. मस्त काम आहे तुमचं. 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो, 1 घंटा झाला, आखरी दुसऱ्याला देऊन द्या लागले ते. तुले सांगितल्यावरही तू असं करता काय? तुले काय म्हटलं होतं का 10 मिनिटात जेवण करून येतो, तू पानं बनवून तयार ठेव. तयार करून ठेवले होते. हा, त्याला अर्धा घंटा वाट पाहिली. तू 15 मिनिटात येतो म्हणे, तर अर्ध्या घंट्याचा 1 घंटा झाला. तुमचा आता पता नाही काही, म्हणून मी दुसऱ्याला दिले. तुमच्यासाठी आता नवीन बनवून देतो मी. म्हणजे इथं काय आमचा वाला टाइमपास करू आला काय? आम्हाला काय दुसरे कामधंदे नाही आहे का? हा, म्हणजे आमचा फक्त टाइमपास कर तू. कोणते कामधंदे करू राहिले तुम्ही दोघं जण? कामधंदे म्हणजे त्या देखता काय आणलं होतं इकाले, आणि हे कायची गाडी वापस नेऊन देऊ राहिलो आम्ही. तेवढे आंबे इकल्यानं झाले काय? का रोज इकू राहिले तुम्ही आंबे? मला शिकू राहिले काय?
हे गाडी सुदाम काकाला देऊन येतो तोपर्यंत पानं तयार राहिले पाहिजे. नाही चेत्या, मला आता मोहन दादावर जरासा भरोसा नाही राहिला. तू आताच्या आता पानं बनव, आम्ही आता पानं खातो आणि त्याच्यानंतर गाडी पोचून देतो. गाडी तुमची बाजूनं घ्या, येणाऱ्या जाणाऱ्या गिरायकाला त्रास होते. इकडे घ्या बाजूनं. बाजूने नाही होईन ते गाडी, पहिले पानं बनवून दे त्याच्यानंतरच बाजूनं होईन. मस्त जमलं मग आज. 1000 रुपये कमाई केली असं. 1000 रुपये नाही उरले, 600 रुपये उरले आम्हाला दोघं मिळून. 300 त्याले आले, 300 मला आले. आम्हीच भेटलो का रे दिवसभरात तुम्हाला? हं? किती मोठे आंबे आणले होते इकाले, 600 रुपये उरले का दोघाईले? चला घ्या रे तुमचे पानं, पैसे आणा इकडे. त्या पान खाल्लं ना मोहनदा, तर एकदम कसं मन तृप्त होऊन जाते. किती काय रागात असला माणूस तर शांत विचार करते तो. म्हणून तुझे पान खाणं एकदम अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आता तू 2-3 दिवस तिकडे होता ना तर त्याच्यानं लय वांदा आला. कसं आहे, बाकीच्या गोड नाही लागत आम्हाला पान. जा, आता उशीर नाही उराला का तुम्हाला? हा, आता नाही उराला का उशीर? चाललो ना बाबा, गडबड खाली करू आला, चाललो ना. चांगला 2-2 हजार रुपये रोज कमावला ते ना, आणि आपल्याला सांगते का 600 रुपये वाचले म्हणते. तुमचं पेरणंच नाही होऊ राहिलं तर कधी काढा ट्रीप? तुमचं चालूच आहे ना. हा, जरा लवकर अटपता घ्या ना जरासं. झालंच नाही काय? अरे तरी तर ट्रॅक्टरनं करू राहील तुम्ही पेरणी. बैलाईनं जर केली असती तर बस झालं मग. अरे बाबू शाहरुख आहे, 1-2 एकर नाही आहे ना माझ जमीन. हा, जमीन आहे मोठमोठे आहे ना. पाटलाची 50 एकर आहे, माई आहे 25 एकर, देवानंद भाऊची आहे 25 एकर. तर त्याला टाइम नाही लागत काय? अरे पाटील आणि देवानंद भाऊचं तर झालं म्हणून राहिले ना तुम्ही आता. मग तुमचंच बाकी आहे ना. मग घ्या ना लवकर लवकर. लवकर लवकर म्हणजे एक हाताचं अंतर घेऊन बियाणे पेरणी करू काय? जेवढा टाइम लागायचा आहे तेवढा तर लागणच ना त्याले. पद्धतशीर करा नाही लागन काय? गयाट्यासारखं काम करून ठेवून देऊ काय? आता उद्या मा पेरणीला हात लागून जाते, मग माई पेरणी चालू होऊन जाते. तुम्ही पेरणीले हातच काय लावता? वसंत काकाला सांगून द्या, वसंत काका करते ना. ते तर त्याच्यातले मास्टर माइंड माणूस आहे. अरे मास्टर माइंड माणूस आहे, तू हे बरोबर आहे, पण त्याला ट्रॅक्टर चालवता नाही येत. नाही तर तुम्हाला म्हणत होतो का चला उद्या ट्रिपचं करा, काय आहे ते बस सांगायची आहे का आपल्या गाड्यानं चालता. माणसं जास्त झाले आहे म्हणते, गाड्यानं जमत नाही. आरटीओ वाले पकडून रस्त्यानं वांद्यात पडून जाईन काम. अरे आरटीओ वाल्यानं पकडली बी तर 100-200 सुटून जाते गाडी. त्याचं काय आहे एवढं? जवळजवळ आपण 13-14 जण आहे. आणि आरटीओ वाल्याला जर आपली गाडी सापडली तर सोडते का तो? 100-200 सोडते काय? काय राजे हो नामदेवराव, 2000 रुपये तुले उरले, 2000 रुपये मला उरले. काय लेका सोन्या, भलं चुकलं रे आपलं. आपल्याला पहिले माहीत असायला पाहिजे होतं. म्हणजे 2 दिवसाची कमाई म्हणजे 4-4 हजार वाचले असते आपल्याला. जाऊ दे ना, 2-2 हजार रुपये तर आले. 35 रुपये किलोचा आंबा 70 रुपये किलो विकला ना आपण. आधी काय असताना 50 किलो थोय खपला असता. तुला म्हटलं रे मॅ घेऊन घे घेऊन घे, आणि राहिला असता तर मग काय करत होता? छातीवर बसत होता तो. नाही तर मग घरी आणा लागला असता आणि त्याचा आमरस करून लोकांना वाटून द्या लागला असता इकडले तिकडे. ज्याचं 1-2 एकर आहे त्यानं तर मस्त बैलाईनच करा. बैलानंच होऊन जाते मस्त पेरणी, शांततेत होऊन जाते आरामात. पण ज्याचं कसं आहे 10 एकराच्या वर आहे, काय म्हणून राहिलो मी, ज्याचं 10 एकराच्या वर आहे किंवा 10 एकर आहे त्याला पुरते ते. माया तर त्यानं आज 5 एकर मारूनही दिलं शांततेत मस्त. बरं तुझ्या खाली झालं का त्या ट्रॅक्टरवाल्याला आपल्या वावरात पाठवून देतो. अरे रामा भाऊ, आमचंही पाना जरा, आमचंही लवकर लवकर पेरणी झाली पाहिजे. आम्ही काय आता काय थांबत बसू काय? आधी तुम्ही एक काम करा, थांबता कायले, तुम्ही लावा तात्याले फोन, इथं बोलावून घ्या. आणि किती जण आहे तुम्ही त्याला सांगून द्या. त्याच्यापाशी आणखी बी आहे म्हणते हां पेरणीसाठी ट्रॅक्टर. मग काय 1 नंबर काम जमून जाते ना तुमचं. लवकर लवकर होऊन जाते जरा पेरण्या. लावू काय फोन, बोलावू का त्याला इथं? हा लावा, आम्ही बोलून घेतो त्याच्यासोबत काय कसं आहे तर. हॅलो, कुठं आहे साहेब तुम्ही? अरे काही नाही, इथंच बसलो होतो. बोला ना, काय म्हणता? कामात आहे का कोणत्या? नाही नाही, कामात नाही, बोला ना. अरे आपलं गार्डन नाही आहे काय? इथं सगळा कास्तकार वर्ग बसला होता, तर तुमची आठवण करू राहिली होती. कायच्यासाठी आठवण करू राहिले? अरे हेच त्याच्या वावरासाठी त्याले पेरणीची मशीन पाहिजे होती. अच्छा अच्छा, कुठं आहे? तिथं आहे का तुम्ही बसले? बरं बरं, येऊ राहिलो मी. ट्रिप काढायचीच आहे आपल्याला, जायचंच आहे. मी म्हणून राहिलो ना, मी येतो म्हणून. येतो म्हणजे येतो. हां, माई फक्त पेरणी राहिली आहे तेवढी करू द्या आता उद्यापासून, बस झालं. मग निघू ना आपण, पहिल्या फुरसतीतच निघू. का हो तात्या, तुम्ही एक ट्रॅक्टर काय लावता? मग 3-4 ट्रॅक्टर लावा आणि एकाच दिवसात अटपून घ्या, म्हणजे आपले दुसऱ्या दिवशी ट्रिप निघाले मोकळं. काही 3-4 ट्रॅक्टर नाही, काही नाही, एकच ट्रॅक्टर. आणि शांततेत चालू द्या बाबा पेरणीचं. पेरणी होऊ द्या, त्याच्यानंतरच मी ट्रिपला येतो. तुम्हाला पहिले बी सांगितलं, आताही सांगतो, पेरणी झाल्याशिवाय मी कुठे येणार नाही. आणि तू मला काही जास्तीच्या दिमागात देऊ नको. 3-4 ट्रॅक्टर लावा आणि हे करा आणि ते करा. चला बरं पाटील आणि देवानंद भाऊ, येऊ जरा म्हटलं आपण. हे रामा भाऊ बोलावून राहिले आपल्याला गार्डनमध्ये या म्हणते. हे 5-6 कास्तकार बसले आहे, त्याला आपल्याला ट्रॅक्टर आणि मशीन देणार आहे. चला ना तर. का हो तात्या, मग हे तुम्ही यायले ट्रॅक्टर आणि मशीन देऊ राहिले, याच्यात मग तुमचं काही कमिशन वगैरे आहे काय? नाही नाही, कमिशन वगैरे काहीच नाही आहे.
आता आम्ही जेव्हा त्याच्या गावात गेलो तेव्हा त्यानं आमच्या तिघाही जणाले फुकट दिली मशीन पेरणीची. का तुम्ही फक्त डिझेल टाका, बाकी याचा 1 रुपया भाडा पाहिजे नाही. ते डायरेक्ट आम्हाला तिघा जणाले असं म्हणे, तुमचं जेवढं असेल तेवढं करून घ्या. आमच्या गावातल्या लोकांच्या पेरण्या झाल्या आहे म्हणे. आणि इथं कसं आहे, 4-5 घर सोडून एक ट्रॅक्टर आणि एक पेरणीची मशीन आहे म्हणे. तर तुम्ही फक्त एवढं काम करा म्हणे. जर याच्या व्यतिरिक्त कोणत्याही कास्तकाराला लागलं ना तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणे. आणि ते 1000 रुपये एकर प्रमाणे घेऊ राहिले, म्हणजे त्याचं कमाई चालू आहे आणि आपल्या कास्तकारायले जरा सहारा उराला. आता ताकसांडेच्या मशीना खाली नाही आहे ना, त्याला काही जणांचे ॲडव्हान्स दिले आहे. मग आता तो कधी करन बाकीच्या यायचं, तेव्हा आपण पेरणी करावं काय? तोपर्यंत तर महिने असे समोर चालले जाय. मग काय तिकून घेऊन आलो आणि चालू आहे. 1000 रुपये एकर घेऊन आला तो. माया पोरीच्या इकडे तर 800 रुपये एकर चालू आहे तात्या. 800 रुपये एकर चालू आहे तुमचं, बरोबर आहे हा. पण मग ते पद्धतशीर काम थोडी करू राहिले. झप 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 यायचे, हे तर आरामानं करू राहिले. पद्धतशीर काम करू राहिले नाही, यायचं टेन्शन नाही आहे ना. 200-300 जास्त गेलं तर चालते. काम कसं आपल्याला चोका पाहिजे, काम चोका झालं पाहिजे. नाही ते तर आहे म्हणा. आपण असो नसो वावरात ते पद्धतशीरच काम करू राहिले. त्याला मी पहिले सांगितलंय, पद्धतशीर काम होईल तर पुढच्या खेपीनं तुम्हाला आवर्जून बोलावं, नाही तर मग पत्ता कट. ते सपाच म्हणू राहिले ना, जेव्हा तुमचं रोप आलं तेव्हा तुम्ही पैसे द्या म्हणते. आता सध्या पैसे नका देऊ. चला येतो आम्ही. उद्याच्या तारखेत तुमच्या सगळ्याच्या वावरातनी ट्रॅक्टरनं पेरणी सुरू होऊन जाईल. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. या बसा, या इकडे खुर्चीवर. इकडे होय रे खुर्चीवर. 2-2 खुर्च्या पाहिजे का तुम्हाला? तात्या हे बा, हे 4 कास्तकार आहे, अधिक 3 जणांना मला म्हटलं होतं, म्हणजे 7 जण आहे. तर तुम्ही 7 ट्रॅक्टर आणि त्याच्या मशीन आहे सोबतच घेऊन या. सगळं सांगितलं आहे मला. 1000 रुपये एकर आहे म्हटलं बा. सांगितलं ना तुम्ही, ठीक आहे ना. मी आता फोन लावून देतो आणि बोलावून घेतो. मग उद्या सकाळपासूनच भिडून जाते ते. फक्त जेव्हा खावाचा डब्बा तुमच्या इकडे राहील त्याचावाला, कारण ते बाहेर गावून येते आणि आपल्या वावरातच झोपते, झोपडीत राहते. ठीक आहे ना सरपंच साहेब, तुम्ही फोन लावा आणि उद्या बोलावून घ्या. हॅलो पांडुरंग बुवा, उद्या 7 ट्रॅक्टर पाठवून द्या. बरं ठीक आहे सरपंच साहेब, उद्या सकाळी 5:30-6 वाजता तिथं तुमच्या गावात हजर होऊन जाईल. 7 म्हणून राहिले ना? हा 7 ट्रॅक्टर पाठवून द्या तुम्ही. फार कळला माणूस. वसंतरावले ट्रॅक्टर नाही चालवतात. वसंतरावले ट्रॅक्टर चालवता आला असता तर वसंतरावले म्हटलं असतं करून टाका पेरणी. का हो वसंतराव, ट्रॅक्टर चालवणं जमते का तुम्हाला? नाही बा, आपल्याला नाही जमत. आपण कधीच नाही चालवला ट्रॅक्टर. बस आपली सायकलच चालवली, गाडीच तर चालवता नाहीत आपल्याला. हेट त्यात वांद्यातच काम आणून टाकलं यायनं तर. भले हुशार दिसू राहिले. बरं झालं ट्रॅक्टर येत नाही मला चालवता, नाही तर मला दिलं असतं इथं गुतून करत राह पेरणी मग दिवसभर. काय 12-13 हजार रुपयातनी 700-800चं काम काढून घेतो ते आपलंवालं. जरासा ट्रॅक्टर चालवता आला असता तुम्हाला तर म्हणत होतो का जरासा करून टाका पेरणी एखाद्या एकराची, मग बाकी मी करतोच. नाही ना, ते आपल्याला जमतच नाही. आणि आपण असे उद्योग धंदे कधी केले नाही. आपल्याला सोकारी सांगा तुम्ही. अरे मला गाडी चालवता नाही येत 2 चक्क्याची, तर हे 4 चक्क्याची गाडी कुठं चालू मी? बसा ना, तर शिकवतो ना मी तुम्हाला. घ्या या इकडे. कायलेच बाबा डोक्याला तरात देऊ राहिले मावाले हे फालतूचे. अरे राहू द्या, मला नाही शिकायचा आहे ट्रॅक्टर. अरे ये ना, घे ना शिकवून. शिकायला भेटते तर कधी कामात पडते. तुम्हाला जर ट्रॅक्टर जमला तर एखादा म्हटलं सेकंड हँड घेऊन घेऊ आपण ट्रॅक्टर, म्हणजे पेरणी गिरणी करायला होऊन जाते. वाटलंच मले का असंच काहीतरी यायच्या डोक्यात चालू आहे म्हणून. अरे राहू द्या ना, माझ्या कमरेच्या ना नाही होत. तुम्ही कुठं मला ट्रॅक्टर शिकायला लावू राहिले? ये ना हो, कोणी शिकवत नाही, मी शिकवू राहिलो तुम्हाला. या बसा इकडे, सांगतो तसं करा. नाहीच ऐका ना हा माणूस मला ट्रॅक्टर शिकवल्याशिवाय. कसं आहे, आता मी शिकवले आहे तुम्हाला तर तुम्ही शिकून घ्या. तुमच्या कधी कामात पडू शकते अडी अडचणीत. मी रायन नाही रायन कुठं बाहेर गावी गेलो तर हे छोटं मोठं काम आलं तर तुम्हीच करू शकता. काळा घेरं काळा, मी सांगतो तसं करा. करा न्यूट्रल करा पहिले त्याला. हा घ्या, पहा बरं न्यूट्रल झालं काय तर. हा झालं न्यूट्रल झालं. आता गेअर टाका पहिला. पहा बरं पडला काय तर गेर. हा पडला, गेअर पडला. आता जे क्लच आहे ते बरोबर दाबजा आणि ब्रेक हे बरोबर लक्ष ठेवजा याच्यावर. अरे तात्या काय करू राहिले हो? अरे काही नाही, वसंतरावले ट्रॅक्टर शिकून देतो. कसं आहे, हे छोटं मोठं जर काम असलं वावरातलं तर मग वसंतरावच करते. आता आरामानं क्लचवून पाय काढा आणि ब्रेकवर जरा लक्ष दे जा. चालू द्या गती गती. अरे हा तर बनच पडला राजे हो. डबल डबल पहिल्यांदा होय नाही, डबल घ्या डबल घ्या. घ्या न्यूट्रल करा आणि सेल मारा. काय मॅट करायचे धंदे लावून दिले रे बाबा. नाही शिकायची इच्छा होती तरी न्यूट्रल करा आणि गेअर टाका आणि क्लच सोडा आणि ब्रेक दाबा. परेशानीत दिल्ली लावून. तर 12-13 हजार रुपयात घेते का आपल्यापासून 2-3 हजाराचं काम करून?
मी काय म्हणतो तात्या, हे एवढी तुम्ही पहिले पेरणी करून घ्या, त्याच्यानंतर शिकवा ना मला तुम्ही. आता पेरणीच्या मंदातच आलं काय? हे ना काही नाही होत ना, गती गती शिकणे होते. पेरणी होय तर राहील ना, पेरणीचं काय आहे, पहिले तुम्ही शिकून तर घ्या. अरे बरोबर आहे ना वसंतरावचं, पहिले पेरणी करून घ्यायची होती आणि मग शिकवा लागत होतं आरामानं. तुम्ही चुपचाप राहा बरं पाटील, तुम्हाला काय याच्यातलं समजत नाही. अरे माय म्हणणं असं होतं का वसंतरावले शिकून देतो, हा मग 2 एकरची पेरणी म्या केली का 2 एकरची वसंतराव, मग अधिक 2 एकर मी करीन, मग अधिक 2 एकर वसंतराव. मायाकडे जरा कमरेच्यानं होत नाही ना, त्याच्याच्यानं म्हणून राहिलो मी. तर मग शिकवण्यात आपले जर गेले बी 2-3 घंटे तर काय वाया गेले, काहीच नाही गेलं ना. अरे राजे हो, माय कमरीच्यानं नाही होत ना, काय तुम्ही बी. हा घ्या, न्यूट्रल केला ना, चला मारा, सेल मारा. झाली चालू झाली. आता काय टाकू, गेअर टाकू काय? हा टाका, गेअर टाका पहिला आणि आरामानं क्लच अँड ब्रेक बरोबर चालू द्या हिशोबात. हट ते आता अधिक इथं बंद पडला हो. सुरुवात होय काही नसते होत. मी काय म्हणून राहिलो तात्या, हा ट्रॅक्टर दुसऱ्याचा होय, मशीनही दुसऱ्याची होय. कमी जास्त जर काही झालं ना, डबल देणार नाही. असे कामं करू नका, आपला मालकी हक्काचा आहे का तो ट्रॅक्टर. तुम्ही शांत राहा ना पाटील, मी शिकवू राहिलो ना, ट्रेनिंग देऊ राहिलो ना, म्हणत नका करू. जाऊ द्या, मंदात काय बोलू नका, त्याच्या मनानं करू दे त्याले. अरे कोणाचे ट्रॅक्टर रे बा हे कोणाचे ट्रॅक्टर कोणाचे वय हे, आणि असेच दिले का लावून? हा आमचे पांटेले आहे काही आहे? अरे कोणाचे वय रे बा हे ट्रॅक्टर? अरे ट्रॅक्टर कोणाचे वय? लवकर पांटेला समोरून हटवा हे. जरासा का उशीर झाला, 5-10 मिनिटं आपल्याला पांटेला उघडाले, पूर्ण तमाशाच करून ठेवून दिला इथं, शोरूमच उघडून ठेवून दिला ट्रॅक्टरचा. अरे हटवा रे, कोणाचा वय तर? भाऊ फक्त 5 मिनिटं थांबा, आमचेच ट्रॅक्टर होय, नाश्ता करू राहिलो. अरे होय नाश्तेवाल्या, तुला समजलं नाही काय का हे कुठं ट्रॅक्टर उभे करू राहिले, काय करू राहिले? हा अरे मी इकडे गिरायकी करू का त्याच्यावर लक्ष देऊ? मला तर माहितही नाही कधी ट्रॅक्टर लावले, काय लावले तर. जरासा का मले 10 मिनिटं आज उशीर झाला पांटेला उघडाले, तर हे डायरेक्ट पांटेल्याच्या समोरच दिले येईन लावून. घ्या जरा अटपता घ्या, लवकर करा, पांटेला उघडा जाय मले. त्याचा नाश्ता होते तोपर्यंत पांटेला उघड, अगरबत्ती लाव जराशी. दिमाग खराब करायचे काम फालतूचे. एवढी मोठी जागा दिली सोडून, इथं पांटेला समोर दिला लावून. मोहनदा, कमीत कमी पेढे नाही तर कमीत कमी साखर तर दे. कायचे पेढे आणि कायचे साखर पाहिजे तुम्हाला? एवढं मोठं पांटेला समोर फुकटाच्या जागेत नी त्या शोरूम खोललो ट्रॅक्टरचं, आणि सोबत ते मशीन बी आहे बियाण्याची, आणि तू म्हणून राहिला कायचा पेढा आणि कायची साखर? वा रे वा. अरे घ्या रे, झालाच नाही का तुमचा नाश्ता? खाणं नाश्ता करू राहिले का जेवण करू राहिले? घ्या जरा, गिरायकीचा टाइम झाला माया. घ्या समोर घ्या तुमचे ट्रॅक्टर. काय राजा मोहनदा, मस्त काम आहे. अरे त्या पांटेला समोर तू लव देऊ राहिला राजा, आणि आम्हाला 10 मिनिटं गाडी उभी नाही करू देत. खूप काम आहे त्याला तर. 10 मिनिटं उशीर झाला मले तर येऊन पाहतो तर हे पूर्ण पाना, पुरे ट्रॅक्टर आहे इथं. 7-8 ट्रॅक्टर दिसू राहिले हे तर. पण एवढी मोठं पटांगण दिलं तिकडे सोडून, आणि त्याच पांटेल्यापाशी काऊन लावलं? त्याच पांटेल्यापाशी काऊन बा? अरे या रे बाबा या, हे पहिले लवकर तुम्ही ट्रॅक्टर काढा इथून, मग करत बसा तुमचा नाश्ता. एवढी मोठी जागा दिली सोडून इथं टाकू राहिले ते. बस आलो दादा, 2 मिनिटं. अरे तवाचे त्याला 5 मिनिटं 2 मिनिटं चालू आहे काय? हे ना जरा, गिरायकी कुठे उभी राहीन माली. सकाळी फक्त चहा पेलो आणि तसंच निघालो. अरे तुम्ही चहा पेल्यावर कसे निघाले काय निघाले त्याच्याशी मला काही घेणदेण नाही. हे पांटेला समोरून पहिले तुमचा ट्रॅक्टर काढा तुम्ही. हा राहू देऊ का इथं? नाही याचा रस्ता होतो ते तिकडे घ्या पटांगणात. अरे हाय हटो रे, कोणाचा होतं? लवकर हटो हा बी, रस्त्यातच दिला लावून राजा. अरे दादा, सरपंच साहेबाचा वावर कुकडे आहे? सरकेजा रस्त्यानं, गेटाले बोर्डच लागलाय, तात्या लेले ची यांची शेती म्हणून. बस तेच होय. जरासा लक्ष ठेवत जा इकडे, गिरायकीच नको राहत जाऊ. कोणी या ना पांटेल्यापाशी लावून द्या ना, पांटेला कसा उघडा? तुम्हाला किती वेळचं म्हणू राहिलो का क्लच आरामानं सोडा, क्लच आरामानं सोडा. तुम्हाला गडबड किती डाव गाडी बंद पाडली तुम्ही? अरे बाबा, मला नाही जमू राहिलं ना, एका दमानं जमत असते काय? तुम्हाला म्हणू राहिलो का पूर्व पहिले पेरणी करून घ्या तुम्ही, त्याच्यानंतर मला फुरसतीत शिकवा. तुम्ही नाही म्हणू राहिले. तुम्हाला म्हणू राहिलो का आरामानं ॲक्सिलेटर सोडा, तुम्ही आपलीच लावून राहिले तिथं. तुम्ही एक काम करा तात्या, मला ड्रायव्हिंग क्लासेस लावायला पैसे द्या, मी ड्रायव्हिंग क्लासेस लावतो. हां, त्याच्यानंतर मग तुम्ही ट्रॅक्टर घ्या, आणि जे तुम्हाला माईकून काम करून घ्यायचं आहे ते करून घ्या. अरे इथंच बॉम्ब नाही पडू राहिली तुमची वाली. एवढा जीव तोडू मी सांगू राहिलो तुम्हाला. हा का न्यूट्रल करा, मग गाडी चालू करा, मग गेअर टाका, मग हळूहळू कलच सोडा, तर तुमचं तेच चालू आहे. घडी बनच पाडू राहिले. अशानं काढसान का त्याच्या इंजनचं काम, आणि लावसान मग मस्तकाले चंदन. पहा बाबा, मी आता काही तुम्हाला म्हटलं नाही का मला ट्रॅक्टर शिकवा म्हणून. तुम्ही जबरदस्ती मला शिकवू राहिले. आता ते इंजनचं काम निघो का काही निघो, मी काय करणार आहे निघालं तर? तात्या पहिले तुम्ही तुमची पेरणी करून घ्या, त्याला एखादा फुरसतीत शिकव जा ना. आपल्यापाशी ट्रॅक्टर आहे ना मुंड, नंतर शिकव जा. हटा बाबा, तुम्ही उतरून जा, मला पेरणी करू द्या, मग पाहतो. मी म्हटलं बरं त्याले का मला ट्रॅक्टर येत नाही,
अरे मला 2 चक्क्याचीच गाडी नाही येत, मला डायरेक्ट 4 चक्क्याचीच गाडी शिकवू राहिले ते. जबरदस्तीच करू राहिले ना. ते तुमच्या लक्षात नाही आलं, आमच्या लक्षात आलं ते तुम्हाला कोण शिकवू राहिले तर. नाही लक्षात तर माया आला आहे, पण तुमच्या जे लक्षात आहे पहिले ते सांगा मला, का तुमच्या काय लक्षात आलं आहे. ते कसं आहे, तुम्हाला ट्रॅक्टर शिकवायच्या मागं काय कारण आहे माहीत आहे का? कसं आहे, तुम्हाला ट्रॅक्टर शिकून देईन, तुम्हाला म्हणून हे पेरणी चालू दे तुमची, तुम्हाला सांगितलंच आहे किती एकरात काय काय पेरायचं आहे तर. आणि आम्ही येतो बा चिखलदरा घुमून. आम्ही चाललो चिखलदऱ्याले, त्याच्याच्यानं होय सगळेच जण आहे, 13-14 जण. जेवढे आमचे ते जैसलमेरले गेले होते ना आणि खटूश्यामले गेले होते तेवढे बी आहे, 1-2 जण त्याच्यात वाढले आहे. अरे बापा, असा प्लॅन आहे तो. त्याच्याच्यानंच मला जबरदस्तीनं ट्रॅक्टर शिका चालू होतं. असं आहे मग ते. नाही पेरणी झालं का तुम्ही मग इकडे रपा. पण तुम्ही आता पेरणीच्या मंदातच चालले होते. अरे बापा, आता तर मी येतो चिखलदऱ्याला, मी येतो पहिले सांगू राहिलो. मी लय दिवस झाला काही चिखलदरा पाहिलं नाही. आता पण तुम्हाला सरपंच साहेबांना येऊ तर दिलं पाहिजे, तवाच येसाल ना तुम्ही. मग इकडे कोण राहीन वावरात नी? ते काय मला माहित नाही, मी येतो म्हणजे येतो. तात्या, हो तात्या, इकडे या पहिले तुम्ही. हा येऊनच राहिलो तिकडे, थांबा. बोला, काय म्हणता? हे तुमचं असं चांगलं नाही आहे. तुमच्यावर मी एवढा विश्वास करतो, जीवाले जीव लावतो, दिवस रात्र एक करतो. हा कायच्यासाठी? कायच्यासाठी? अरे तेच मी तुम्हाला विचारू राहिलो, कायच्यासाठी? अरे मी बी तर तुम्हाला तेच विचारू आलो का कायच्यासाठी. जाऊ दे ना, कायच्यासाठी असं, पण त्याच्या समोर तर बोला. बोला, समोर बोला ना. तुम्ही चुपचाप मध्ये चिखलदरा घुमाले चालले, हा? आणि मले जराशा शब्द बी नाही म्हटलं का चालता काय म्हणून वसंतराव तुम्ही चिखलदऱ्याले. म्हणजे आता इथपर्यंत काम झालं काय? का मी फक्त सोकारीच आहे का तुमचावाला? मी तुम्हाला माझ्या मोठ्या भावासारखा मानतो आणि तुम्ही माझ्या विश्वासघात केला. काय राजू वसंतराव, तुमचंही कुकडे मला वाटलं काय झालं असं. तुम्ही कसे काय असाल चिखलदऱ्याले? मग इथं सोकारी कोण करण वावरात? तुम्ही जर चिखलदऱ्याले असाल तर मग इकडलं कसं? इकडे कधी जंगली डुकरं येते, कधी काय येते, चोऱ्या चकाळ्याचे भेव आहे. त्याच्यात म्हटलं आंब्याले लटपट आंबे लागले आहे, आंब्याच्या झाडाले, आणि चोरा आले रात्री तर काय करणार सांगा तुम्ही? आणि हे पेरणी वाची आहे, हा पेरणी झाल्यावरचा विषय आहे. पेरणी झाल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही आहे. जेव्हा पेरणी होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चिखलदरा. आणि तुम्ही काय करता चिखलदऱ्याला येऊन? तुम्ही सांगा मला काय करता? 5,000 रुपये खर्च येते चिखलदऱ्याचा. 5,000 रुपये खर्च? 5,000 रुपयातनी तर मी तर राजू पुरं दुबई घुमून येतो. 5,000 रुपये दुबई घुमून येता? नाही तर मग कसं तर 5,000 रुपयात दुबई घुमून येतो मी. मग तर दुबईले झाले पुरते घुमाले 5,000 रुपयात जर दुबई घुमत असन तर चिखलदरा कॅन्सल मारा, दुबईले चाललं जाऊ. पण 5,000 रुपयात दुबई कशी घुमसान हे तर सांगा. त्याची तिकीट असतं 50,000 रुपये इथून विमानानं जायची, आणि तुम्ही 5,000 रुपयात कोणती दुबई घुमू राहिले? दुबई म्हणून नेसान दर्यापूरले आणि मनसान हेच दुबई होय? तुम्हाला कोण म्हणू राहिलं विमानानं चला म्हणून दुबईले? काळा सायकलानं चला माझ्यासोबत. मी कसं सायकलनं जाणार? मी सायकलनं म्हणून राहिलो होतो का इकून जर सायकलनं दुबईला गेला तिथं 5,000 रुपये खर्च करायचे. असं 5,000 रुपयात दुबई घुमणं होते, आणि तुम्ही चिखलदऱ्याचे 5,000 रुपये म्हणून राहिले. असं काय देऊ राहिलं बा 5,000 रुपयात तुम्ही? तात्या, खतरनाक सोकारी भेटले बाबा तुम्हाला, एकदम खतरनाक. तुम्हाला जसे पाहिजे होते तसेच भेटले. तर 5,000 रुपयात नेणं आणणं, तिथं खाणं पिणं, राहणं, हे सगळं आलं 5,000 रुपयातनी. जर उरले त्याच्यातले पैसे तर वापस भेटन. ते मी माये पाहून घेईन, येण्या जाण्याचे पैसे तुम्हाला भेटून जाईन. जे काही आहे ते मी माया एकट्याचं तुमच्यासोबत पाहून घेईन. म्हणजे मी माझ्या एकट्याचा खर्च करीन. पाहतो कसा 5,000 रुपये खर्च येते तर मला का बाहेर समजू राहिले का तुम्ही? मग इकडे सोकारी कोण करन हे तर सांगा मला. कापलीच लावून राहिले आता तुम्ही, इथं सोकारी कोण करन मग? आणि जंगली डुकरं आले तर काय करावं मग? आणि चोरा आले आणि आंबे चोरून नेले पुरे तर मग काय करावं? त्याची सोय मी तुम्हाला लावून देतो, आणि तोच पेरणी करन. त्याला फक्त तुम्हाला मजुरी थोडीशी जास्त द्या लागन. पण मी मजुरी कायले जास्त देऊ त्याले? अरे तो सोकारी करन, तो पेरणी करन, त्याला मजुरी तुम्ही जास्त नाही देसान का? 100-200 रुपये. बरोबर तर आहे होता त्या, तोच पेरणी करण आणि सोकारी करण रातचा, तर मग त्याला तर 100-200 रुपये जास्तच द्या लागेल ना शिल्लकचे. जो डबलचं काम करू राहिला ना. तो काय रातच्यानं वावरात पेरणी करू राहिला काय? डबलचं काम करू राहिला ना म्हणून राहिले तुम्ही बी. बरं, असा कोणता जर माणूस भेटत असन तर मग तुम्ही चला वाटल्यास आमच्यासोबत चिखलदऱ्याले. आज रात्रीच तुमच्या घरी घेऊन येतो मी त्याला. चला हटा बाजूले, तोपर्यंत मला माही पेरणी करू द्या. पण तात्या, तुम्ही लय हुशार आहे. तुम्ही काय म्हणून राहिले का जेवढे जैसलमेरले आले
आणि जेवढे खटूश आमले आले ते सगळेच्या सगळे चिखल धरायला जाणं आहे. मग जैसलमेरले मी नव्हतो काय? होतो का नव्हतो मी? अरे हो राजू, तुम्ही तर जैसलमेरले होते. मग मग मी तर येणारच आहो. बरं चला ना, पहिले तुम्ही तो सोकारी आणून द्या मला, जो पेरणी करण सोकारी करण त्याच्यानंतर. काहून मोहन आज उशिरा उघडला का रे पांटेला? मी येऊन लेका वापस गेलतो. हा जरा उशिरा उठलो त्याच्यानं. काहून काय झालं रे बा? चेहऱ्यावर तर एकदम राग आलेला दिसू राहिला तुले. अरे राग नाही यंत काय यंत मग हं? हे पूर्ण इथं ट्रॅक्टर आणि ते बियाण्याच्या मशीन हे पूर्ण या पांटेल्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे लावून ठेवले होते. फक्त आज झाला मला उशीर याले, तर त्याच्यात मी अर्धा घंटा या ट्रॅक्टरवाल्याने खाऊन घेतला. त्याला काय एवढं मोठं पटांगण नाही दिसलं काय? अरे नाश्ता करायला थांबले ते, त्याला वाटलं असं पांटेला काही उघडत नाही, दिले इकडेच लावून ट्रॅक्टर. दे पेपर दे वाचाले. काल रातभरापासून माणसाचा दिमाग खराब आहे पहिलेच. काहून काय झालं? रातभरापासून दिमाग खराब आहे? मा बायकोने घेतले आंबे रसासाठी. हा तिनं रात्री उपास सोडायचा होता तिले, काल वटपौर्णिमा होती तर तिनं केला आंब्याचा रस माझ्यासाठी. तर आंब्याचा रस पुरा खराब, पुरा वरतून एकदम चांगला दिसू राहिला आंबा आणि अंदरून पुरा काया काया. तिले विचारू राहिलो का कोणापासून घेतले ते सांग, ते बोलाले खाली नाही, ते हू चिचूही नाही करू राहिली. आता तू सांग मोहन, कोणापासून घेतला असं? तर त्या आंबेवाल्यानं काय अंदर जाऊन पाहिलं काय खराब आहे का कशा आहे? तर वरतून चांगले दिसू राहिले तर काय आहे त्याच्यात? तसं नसते ना मदनराव. अरे आंबेवाले आंबे जेव्हा इकू राहिले तर त्याला माहित आहे कोणता आंबा कसा आहे तर. काय माहित बा आता तू म्हणू राहिला. अरे मी आता उन्हाळ्याच्या टायमात आंबे घेतले होते राजा 5 किलो, असे सुपर दिसू राहिले वरते वरतून. हां आणि जसे त्याले रसासाठी कापून राहिलो तर काय विचारतो तू? त्या अया होत्या त्याच्यात पुऱ्या फेकून दिले. आता तू म्हणू राहिला राजा का आंबे इकण्यावाल्याला सगळंच माहीत राहते. पांटेला काऊन बनवता रे? पहिले ते कचऱ्याचं गाणं बंद कर तू. घे बंद केलं दे खर्रा दे बरं. काय राजा दुसऱ्यांदा या लागलं मला इकडून. काऊन रे बा काय झालं? आज भल्ला रागीट दिसू राहिला. अरे काय विचारता राजा सल्ल्या तू? पुढं परेशानच आहे इथं, परेशानीचंच काम आहे. परेशानी सगळ्याच्याच मागा आहे. दे तू मला खर्रा दे बनवून, मला जाऊ दे. त्याली परेशानी ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. विचारून कायले राहिला मग? सुपारी कोणती टाकू? जे हर वेळेस टाकतं तेच टाक. चांगलं घेऱ्यात घे चेत्या तेले, घेऱ्यात नाही उराला. चांगला दिमाकानं बोल त्याच्यासोबत. हॅलो हॅलो कोण बोलत आहे? ओळखलं नाही का तुम्हाला? अरे कोण मोनिका? मी नाही ओळखत. पूर्ण नाव सांग ना तू. अरे तू रोजच तर येतो रे गल्ली नंबर 2 मध्ये कचरा गाडी घेऊन. अरे माझे कामच आहे ते. मी ड्रायव्हर आहे कचरा गाडीवर. पण तू कोण बोलत आहे? मला गायले घडी घडी फोन करू राहिली तू. अरे बापरे सल्ल्या, कोणाचा फोन आला रे बा तुले गल्ली नंबर 2 मधून? अरे काय माहित कोण होय? मोनिका होय करते आणि मला फोन येते राजा. आणि तू हिरो सारखा दिसतं, असा दिसतं तसा दिसतं. फालतू आपण गाडी चालवतो काय करतो? हे दिमाग खराब करायचे कामं करते. अरे भया डोंड्या, तुले पोरीचा फोन आला ना, तर कायच्यासाठी केला असन हे तर विचार. अरे ते म्हणते का तू हिरो सारखा दिसतं म्हणते. मग आपण आहेस ना हिरो, त्याच्यात दिसाचं काय? मग बोल ना पद्धतशीर तिच्यासोबत, कोण होय काय होय कायच्यासाठी फोन केला, सगळं विचारपूस कर. तू कायच्यासाठी फोन करू राहिली ते तर सांग. मला तू चांगला वाटतं त्याच्याने मी तुला फोन करते. चांगला वाटतो? चांगला म्हणजे कसा चांगला वाटतो तुले? असाच. मोहन इकडे रे बा, इकडे जरासा पांटेल्याच्या खाली उतर. स्पीकरवर टाक फोन, स्पीकरवर टाक. तू ना जेव्हा कचऱ्याची गाडी घेऊन येतो ना तेव्हा हिरो सारखाच दिसतो. मला खूप आवडतो तू. अबे थे तर म्हणून राहिली का तू आवडतं म्हणून? मग तुझे काय म्हणणं आहे? अरे कोण होय काय होय आपण पाहिलं नाही काही नाही. तिनं म्हटलं तू आवडतं तर झालं काय? अबे काम होऊ राहिलं असं तर करून घे. तसंही म्हटलं पोरी भेटणं मुश्किल आहे आणि त्याच्यात तू आहे कचऱ्याच्या गाडीवर, काय भेटणार आहे? आणि एकच एकर वावर आहे त्या इथं. अबे पण कोण होय काय होय काही माहित असतं नाही. 2-3 दिवस झाले लगातार फोन येऊ राहिला. मोनिका होय तू हिरो सारखा दिसतं नसन तसं. आपण कचऱ्याची गाडी चालू राहिलो तर काय? अबे थे तुले ओळखत असेल ना मॅट तोंडाच्या समोर, तर बोल काय म्हणते तर विचार तिले. तू ओळखता काय म्हणा? तू ओळखता काय मले? हो मी ओळखते तुला. तू कचऱ्याची गाडी घेऊन जातो ना माझ्या घरापासून. अरे हा सगळं बरोबर आहे तुझे वालं, पण मी तुला कधी पाहिलंच नाही म्हटलं. ठीक आहे मी नंतर कॉल करते, बाबा आले आता घरी. अबे हे पोट्टी तुले लाईन देऊ राहिली. तू तिच्या गल्ली गिल्लीत जात असेल ना कचरा गाडी घेऊन, काय तर टापटी बस काम आहे हर वेळेस. चष्मा ते टोपी आणि त्याले कपडे, तर ते तुले लाईन देऊ राहिली. काय हाय होत असन तर करून टाक आणि 1-2 महिन्यात उरकून टाक. तशी काय तुले पोरगी भेटायची राहिली नाही भाऊ. तुला माहित आहे ना मा वेळेसच किती अडचण आली तर. पण आपण तिले पाहिली नाही मोहन, काही नाही. मग कसं काय करतं? आता बोलता बोलता समोर विषय वाढव ना तू समोर विषय वाढून नाही राहिला ना. तू आपलीच लावून राहिला. कसा बोलू राहिला तू? मला पाहिलं नाही का मी तुले? आता जर फोन आला तर पद्धतशीर बोलजो, असा भांबायल्यासारखा नको बोलजो.
त्या जागी जर शाहरुख असता ना तर आतापर्यंत किती समोर गोष्ट नेऊन टाकली असती त्यानं. चल येतो मी. मोहनदा सांगू राहिला त्याले का बोल म्हणून. मोहनदा कलाकारी करू राहिला तिथं. जाऊ दे ना, हेच तर पाहिजे राजा आपल्याला. हेच तर त्या लक्षात नाही येऊ राहिलं. हेच पाहिजे. मग पाय कसे रप्पा रिचार्ज मारून घेत जाऊ आणि पैसे खर्चाले एक नंबर होऊन जाते आपलं काम.